अकोल्यात मराठा सेवा मंडळाच्या वतीने आयोजित 44वा विवाहयोग्य वधूवर आणि पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून आलेल्या समाज बांधवांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा विशेष ठरला। अकोल्यातील मराठा सेवा मंडळाच्या वतीने गेल्या 43 वर्षांची गौरवशाली परंपरा जपत 44वा विवाहयोग्य वधूवर आणि पालक परिचय मेळावा रविवारी रामदास पेठ येथील मराठा मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला। समाजसेवेचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या या उपक्रमाला यंदा विशेष प्रतिसाद लाभला। या परिचय मेळाव्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेश, गुजरात तसेच इतर राज्यातूनही समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि दास मोबाईलचे संचालक रितेश मिर्झापुरे यांनी आपल्या भाषणात मराठा सेवा मंडळाच्या कार्याचे कौतुक केले। सलग 44 वर्षे हा उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले। लवकरच समाजाचे सुसज्ज मंगल कार्यालय पूर्णत्वास येत असल्याची माहिती देत त्यांनी ही बाब समाजासाठी अभिमानाची असल्याचे सांगितले। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने झाली। यावेळी मराठा सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच महिला कार्यकारिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी वधूवर परिचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले। मेळाव्यात शेकडो विवाहयोग्य तरुण तरुणींनी मंचावर येऊन आपला परिचय दिला। प्रत्येक उमेदवाराला मंडळाच्या वतीने भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले। या उपक्रमातून समाजातील नातेबंध अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। मागील 43 वर्षापासून या मेळाव्यामध्ये अनेक समाज बांधवातील समाजातील नववधूचे विवाह जुळलेले आहे आणि त्यांचा जो सोयरिकेचा पायपीटचा खर्च होतो हजारो रुपयाच्या संख्येने तो आज कमी झालेला आहे। या मेळाव्यामुळे जो समाजाचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातील नव्हे तर गुजरात, MP, त्याच्यानंतर राजस्थान अनेक राज्यातील समाज बांधव इथं उपस्थितीला होता व ह्या सुंदर मेळाव्याचे साक्षीदार होतात। ह्या मेळाव्यामध्ये आज रोजी 700 ते 800 नोंदणी मुलामुलीची झालेली आहे व तसेच या मेळाव्यामध्ये आम्ही समाजातील ते प्रतिष्ठित असतात त्यांना आम्ही मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करत असतो व स्वरूप पुस्तकी विमोचन सुद्धा या मेळाव्यात होत असते। मी अशी विनंती करतो समाज बांधवांना की आपण दरवर्षी या मेळाव्याचे साक्षीदार होता, ह्या वर्षी सुद्धा आपण साक्षीदार झाले मोठ्या प्रमाणात। आम्ही आपले आभारी आहे। ह्या सुंदर मेळाव्यात आपण नेहमी उपस्थित राहाल व आम्हाला प्रोत्साहन देत राहाल व आमची हे वाढवाल, हिंमत वाढवाल अशी मी विनंती करतो व सर्वांचे आभार मानतो।